उमटे धरण रुतले गाळात, पाण्यासाठी मोठी आणीबाणी। जिल्हा परिषद सदस्य आनंद गोंधळी यांची अधिकाऱ्यांसह थेट धरणावर पाहणी। आनंद गोंधळी रायगड जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता मोहन सरोदे यांनी समस्या निवारण करण्याची दिली ग्वाही। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरण नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत आहे। उमटे धरण क्षेत्रातील 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्या या धरणाच्या पाण्यावर पूर्णतः अवलंबून आहेत। मात्र हे धरण वर्षानुवर्षे गाळात रुतल्याने पाणी साठा स्रोत कमी होऊन इथे तीव्र पाणी टंचाईचं संकट ओढवलं आहे। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती इथे पाहावयास मिळत असून वारंवार उद्भवणाऱ्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसत आहे। उमटे धरण संघर्ष समितीने धरणातील गाळ उपसण्यासह अन्य समस्या निवारणासाठी जन आंदोलन उभे केले आहे। आज लोकप्रतिनिधी व प्रशासन उमटे धरणावर येऊन समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिकेत दिसत आहेत। रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आनंद गोंधळी यांनी रायगड जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता मोहन सरोदे यांच्या समवेत धरणाची पाहणी व वस्तुस्थिती जाणून घेत जनतेच्या जिव्हाळ्याच्या व मूलभूत पाणी प्रश्नावर योग्य उपाय व तोडगा काढण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवली आहे। उमटे धरण संघर्ष समितीचे ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल व जनतेची एकूणच व्यथा अतिशय पोटतिडकीने मांडली व जलद उपायाची मागणी केली। गाळ उपसा, जॅकवेल दुरुस्ती व शुद्ध पाणी पुरवठा यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत पावसाळा तोंडावर असल्याने सद्यस्थितीत विविध सामाजिक संस्था तसेच या विभागातील प्रकल्प यांची सामाजिक बांधिलकी उपक्रमाद्वारे मदत घेऊन धरणातील गाळ उपसा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू अशी ग्वाही आनंद गोंधळी यांनी दिली। तर धरणातील गाळ उपसा केला तरी धरणाच्या सुरक्षितेला कोणताही धोका नसल्याचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता मोहन सरोदे यांनी स्पष्ट केले आहे। धरण गाळमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रशासन सकारात्मक असल्याचे सरोदे यांनी यावेळी सांगितले आहे। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो रायगड महाराष्ट्र। आपण पावसाळा जवळ आलेला आहे आणि धरणामध्ये जे गाळ उपसा करण्याची शक्यता आता कमी आहे। निधी उपलब्ध झाला तर तो निधी फुकट जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि जो गाळ उपसा केला या ठिकाणी तर धोका देखील आहे असं देखील म्हटलं जातं। गैरसमज आहे का की काय वास्तव आहे, स्वतः तुम्ही पाहिलंय? नाही, असं काही वाटत नाही। मला सुद्धा पहिला असं लोकांकडून माहिती होती की धरण गाळ काढल्यानंतर जाईल, पण प्रत्यक्ष इथे आल्यानंतर असं वाटलं की जे जिल्हा परिषदेचे अधिकारी सरोदे साहेब आहेत तेही सुद्धा बोलले की ह्या धरणाला काही धोका होणार नाही। तरीसुद्धा आता जे नवीन टेंडर निघालेले 4-5 दिवसात होईल आणि त्याचं काम पण लवकरात लवकर कसं सुरू होईल प्रयत्न करू आणि ही डागडुगी जी आहे पिची जे दगड निघालेली आहे याची व्यवस्था झाल्यानंतर, कारण ते पहिलं 8 कोटी 81 लाख होते त्यातून आता 6.5 कोटी घेतलं। कारण त्याचं कारण असं की त्यांच्यामध्ये MGBमध्ये गाळ हा त्यांच्यामध्ये नाही आहेत म्हणून गाळ काढण्याचं वेगळं आम्ही जिल्हा परिषदमध्ये 15 आयुक्त किंवा इतर निधी कशातून मिळेल ते काढण्याचा प्रयत्न आहे। तसंच आपले राकेश पाटील यांची अत्यंत मेहनत आहे, म्हणजे त्यांना काही राजकारणी नाही, ते कुठले राजकारण्याशी घेणं देणं नाही त्यांना, परंतु ते सतत जनतेला पाणी स्वच्छ कसं मिळेल, शुद्ध कसं मिळेल हे प्रयत्न सतत करत आहे। म्हणून मला असं वाटलं की मी प्रथम या जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर आज भेट देतोय तर त्यांना मी पहिला कळवलं आणि ते आज स्वतः आहेत आणि अधिकाऱ्यांबरोबर बोललेले आहेत। कारण मी संबंधित अधिकाऱ्यांना स्वतः इथे घेऊन आलेले आहे। ते आता पाणी प्रश्न सुटेल अशी मला खात्री आहे। पुढची भूमिका काय आहे? जिल्हा परिषदच्या माध्यमातून कसा निधी मिळेल किंवा सहकार्य कसं आहे? पुढची भूमिका आपली काय? माझं भूमिका असणार आमदार साहेब, पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष, संबंधित सभापती यांच्याकडून प्रयत्न करणार आणि याला विशेष निधी या गाळ काढण्यासाठी कसा मिळेल। परंतु आता जरी निधी घ्यायचा असला तरी आता पावसाला 15-20 वर आलेला आहे म्हणून ते लोक म्हणतील की अरे काय झालं, असं नाही, आज नाही होणार पण पुढल्या टायमाला नक्की होईल। पण आज जर काढायचं असेल तर राकेश पाटील हे आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत। त्या प्रयत्नांना किती यश येते ते आम्ही पुढे पाहू। कसा वेगळा प्रयत्न म्हणजे सामाजिक संस्थांची मदत आहे? सामाजिक संस्था किंवा संबंधित कंपन्या आहेत
यांच्याकडे प्रयत्न करू. काही पोकलन डंपर अशी मदत होत असेल तर आम्हाला जेवढं प्रयत्न करतील तेवढं आम्ही गाळ काढण्याचा प्रयत्न करू. उमटे धरणाच्या प्रश्नावर आपण स्वतः ग्राउंड फील्डवर आलेला आहात आणि स्वतः पाहणी केलेली आहे. काय सांगाल, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवलाय, पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालाय, काय सांगाल? खरं सांगू, मी हा कुठलाही विचार केला नव्हता आणि संबंधित सरोदे साहेब आम्हाला हे काहीच मुलाखत ते काय सगळं होईल असं माहीत नव्हतंच आणि तो शो मला करायचा पण नाही. कारण लोकांचा प्रश्न हा कित्येक वर्ष ऐकू नये, परंतु ह्या वर्षी योगायोग आहे की मला जिल्हा परिषदमध्ये लोकांनी निवडून दिलेला आहे. तर मी पहिला प्रश्न माझ्या सभागृहामध्ये मांडला तो हा पाण्याचा उमटे धरणाचा प्रश्न मांडला आणि त्याचा पाठपुरावा आजपर्यंत सतत आहे. मी आज संबंधित अधिकारी सरोदे साहेब यांना इथे पाहणी करायला घेऊन आलो की आपल्याला काय करता येईल, कसं करता येईल. तुम्ही प्रत्यक्ष अधिकारी हे महत्त्वाचे असतात की ते संबंधित त्यांचे इंजिनियर्स कोणी आणखी नसतील त्यांना सांगू शकतील की हे काम अशा पद्धतीने व्हायला पाहिजे आणि तो निधी कसा घ्यायचा ते सुद्धा त्यांचा मी सल्ला घेणार आहे. आणि तो सल्ला घेऊन आम्ही बाकी सभापती आमचे आहेत त्यांचा सल्ला घेणार आणि अध्यक्ष आहेत त्यांचा सल्ला घेणार, आमचे आमदार साहेब आहेत त्यांचा सल्ला घेणार. परंतु या पाण्याचा प्रश्न शेवटचा असा धसाच लावायचा आहे हाच माझा प्रयत्न असणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या उमटे धरणाची संस्था जी आहे राकेश पाटील यांच्या मी 4-5 वर्षापासून पाहतोय की त्यांचाही सुद्धा प्रयत्न एवढा मोठा आहे की सतत ते कुठे ना कुठे कुठलाही राजकारणी येवो त्यांच्याबरोबर नाही जायचं, हा माझा राजकारणी असं त्यांच्या मनात किंचित पण नाही हे मी बघून आहे. आणि तेही आज दिसलं. मी त्यांना यायच्या वेळेला त्यांना सांगितलं फोन करून की मला तिथे पाहणी करायला यायचं आहे. परंतु त्यांचा अत्यंत चांगला प्रयत्न आहे आणि तुमच्या प्रयत्नानं ह्यावर्षी आपल्याला यश मिळेल. आता पावसाला 15 दिवसात आलाय परंतु याच्या पुढे आपण नक्कीच हे काम करू एवढी मला आशा आहे. आता गाळ काढल्यानंतर या ठिकाणी जे आहे गाळ काढल्यानंतर सर उमटे धरण प्रश्नावर आज या ठिकाणी अनेकदा आंदोलनं झाली, लढे उभारले गेले, पाणी प्रश्न प्रलंबित आहे. काय नेमकी कारणं आहेत? आज आपण स्वतः याचं गांभीर्य घेऊन धरणावर आलेला आहात, काय आपली प्रतिक्रिया आहे? आता आम्ही या धरणावर आलेला आहे आणि पाण्याची अवस्था आणि पाण्याची क्वालिटी बघितली, ही पातळी खालावल्यामुळं आपल्याला दिसतंय पातळी खालवलेली. तर त्या हिशोबानं आपण सर्व ग्रामपंचायतींना पाण्याचा जपून आणि गाळून उकळून पाणी पिण्याचं आपण आवाहन करतो आहे. तसंच जिल्हा परिषद माध्यमातून तसंच आमदार साहेब आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष असतील किंवा सर्व जिल्हा परिषदेतली पदाधिकारी असतील आणि आम्ही अधिकारी समन्वयाने काम करून जेवढ्या लवकर जेवढे प्रयत्न करता येतील सदरचं धरणात गाळ काढायचा आणि किंवा इतरही ज्या योजना ह्या याच्यातून राबवणार आहेत त्याच्यावर लक्ष ठेवायचा आम्ही सर्वांनी मिळून करणार आहोत. आशा आहे की सदरच्या सर्व योजना लवकरात पूर्ण करून सर्व गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याचा आमचा प्रयत्न चालू राहील. निधीची तरतूद काय आहे? एकूणच धरणाची बकाल अवस्था झालेली आहे. निधीची तरतुदीसाठी आता आम्ही अधिकारी आणि पदाधिकारी बसून आपण त्याची आता आपण आपल्याशी बोलले आप्पा त्यांच्या मताशी मी सहमत आहे. निधीची जुळवाजुळव करून आता नाही तरी कमीत कमी पुढच्या वर्षी तरी वेळेआधी सदरचे काम पूर्ण घेण्याची जिल्हा परिषद मार्फत आपण ग्वाही देतोय आप्पा यांच्या समक्ष आणि त्यांच्या मतीनं. करण्याची प्रक्रिया काय आहे आपण बोलून दाखवली इथे? नाही, मी माझ्या दिसून आलं की ह्या ज्या योजनेवरून ज्या लोकांनी अनधिकृत कनेक्शन घेतलेले आहेत त्या अनधिकृत कनेक्शनचा जो विषय आहे, जर असे अनधिकृत कनेक्शन असतील तर त्यांना आपण सांगू की बाबा एक तर ते अधिकृत करून घ्यावेत, निधी भरून मागणी करून आणि अनधिकृत कनेक्शन स्वतःहून काढून घ्यावेत. नाही घेतले तर मग शासकीय नियमानुसार आपण त्यांच्यावर जिल्हा परिषद कारवाई प्रक्रिया सुरू करणार आहोत. सर काय सांगाल, काय प्रतिक्रिया? आज प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उमटे धरणावर आलेले आहेत, बांधावर आलेले आहेत, काय नेमकं ठरलंय आज? खरं तर आमच्या प्रयत्नांना यश येतं आहे असं मला वाटतंय. सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषदेचे सदस्य धरणावर येऊन जनतेचे प्रश्न मांडतायत. जे लोकनेते आहेत ते जनतेचे प्रश्न मांडतायत अधिकाऱ्यांना घेऊन. ही एक नवीन परिवर्तनाची बाब म्हणावी लागेल. कारण अधिकाऱ्यांना लोक फक्त शिव्या देतात, नेत्यांना शिव्या देतात, प्रॅक्टिकली कोण धरणावर येत नाही ही वस्तुस्थिती आहे. गोंधळी साहेबांचा आभारी आहे, सन्माननीय निगडे साहेबांचा आभारी आहे, सरोदे साहेबांचा सुद्धा आभारी आहे. यातून एक प्रश्नात्मक विषय असा आहे की यातून एक चर्चा चांगली झाली आणि गोंधळी साहेबांनी सांगितलं की शासनाचा निधी भेटेल त्यावेळी भेटेल, परंतु आपण शासन स्तरावर किंवा आपण सामाजिक संस्थांना मिळून आपण गाळ काढण्याच्या प्रयत्नाला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं मी आभारी
आपल्या सगळ्यांचाच आहे. इथल्या पत्रकारांचा सुद्धा आभारी आहे की त्यांनी उमटे धरणाच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवलेला आहे आणि तो जनतेपर्यंत मांडलेला आहे. गाळ टेंडर निघेल त्यावेळी निघेल, परंतु प्रश्न उमटे धरणाचा प्रश्न पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये ॲग्रेसिव्ह मध्ये आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या दोन्ही सदस्यांनी सन्माननीय गोंधळी साहेब असतील, राहुल साहेब असतील, त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये घेतलेले आहेत आणि हा प्रश्न मला आशा आहे की 100% सुटणार आहे. कारण आमदार साहेबांशी पण बोलणं झालं आहे, आमदार साहेब पण त्या विषयावर गांभीर्याने विषय घेणार आहेत. तर हा जो उमटे धरणाचा जो प्रश्न आहे आणि जिल्हा परिषदेने ह्याच्या अगोदर जे दुर्लक्ष केलं होतं तर ते जिल्हा परिषदेला आता हा प्रश्न प्रामुख्याने घ्यावा लागेल. उमटे धरण हे पिण्याच्या पाण्याचं एकमेव अलिबाग तालुक्याचं ताण भागवणारं धरण आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की आपले काही राजकीय मतभेद असतील ते सोडा आणि आपण सगळ्यांनी उमटे धरणार या सामायिकरित्या आपण हा गाळ काढू आणि सामाजिकरित्याच पाणी सुद्धा करू. कारण विषय असा आहे की उमटे धरणाचा प्रश्न हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी पाण्याचं आंदोलन, जगातलं पहिलं पाण्याचं आंदोलन हे रायगड जिल्ह्यात केलेलं आहे. मी त्याबद्दल सगळ्यांचाच आभार आहे. आपण आलात, आपण धरणावर सुद्धा ह्यापुढे अधिकृतरित्या शासनाला पुन्हा धारेवर धरू. धन्यवाद.